माझी अशी तक्रार आहे की आम्ही आल्यावर म्हणजे त्या पाहुणचारात आमच्या इतक्या हे होतात, मग्न होतात की त्यांचं मुलांकडे लक्षच राहत नाही. मग मुलांकडे लक्ष काय द्यायचं? आता ननंद आली आहे म्हणल्यावर ती लक्ष देईल की. आणि पाहुणचार तर केलाच पाहिजे, नाही तर परत म्हणायचे पाहुणचार करत नाही मुलांकडे. ती माझी मामी आहे. जेव्हा मी ड्रॉइंग क्लासला येते तर ते एकदा ॲज अ टीचर बिहेव करते, असं मामी कधी बिहेव करत नाही. खूप स्ट्रिक्ट राहते माझ्याबरोबर. स्ट्रिक्ट नाही राहिली तर तू ड्रॉइंग कशी काढायची? असं नाही ना, पण कधीतरी असं नाही नाही मग पाहिजेच ना. तू कशासाठी येते? शिकायला येते. मग शिकायला टीचरकडेच ये ना, मामीकडे जेवायला ये. असं नाही, पण कधीतरी मग स्ट्रिक्ट नाही राहणार. बरं चाललंय. जे अजून कोण बोलतंय बघूया. आम्ही जेव्हाही भेटतो ना तेव्हा मी फक्त म्हणजे तोंडाला कुलूप लावते आणि कान मात्र उघडं ठेवते. म्हणजे कंटिन्यू. आता मगाशी आपण बघितलं तसं ऐकायचं. हो बस एवढंच करते मी. तुम्हाला बोलायला संधी मिळत नाही, मी ऐकून घेते फक्त. मग कसं आहे, ऐकल्याने ज्ञान वाढतं. ओ थँक्यू. ठीक आहे, आमच्या आहेत. मग आपल्या लोकांना आपण ज्ञान नाही दिलंय तर कोण देणार? सगळं सांगितलं पाहिजे. आता एखादा आश्रमच बांधा लवकर. तिचा स्वभाव छान आहे, मनमिळाऊ, पण ती स्वतःकडे लक्ष देत नाही. हे चुकीचं आहे. लग्नाच्या वेळी 34 किलो 400 ग्रॅम. आजही हसू नका, थांब. आणि आजही 34 किलो 600 ग्रॅम मेंटेन केलंय तिने एकदम. अजिबात गडबड नाही. लक्ष कशी देत नाही? देते बरोबर. तुम्हाला मला विचारायचंय की आता तुम्ही यांच्याबद्दल जर सांगायचं असेल स्वभावाबद्दल तर काय सांगा? स्वभावाबद्दल कसं आहे, सगळ्यांचं सगळं करते आणि कधी कधी थोडासा आवाज वाढवून गोंधळ होतो. मग हे काय आहे, सगळं करते ती आणि तिचा आवाज ऑलरेडी नॅचरल आहे तो, पण समोरच्यांचा गैरसमज होतो त्यात की बाबा आपल्यावर हुकुमशाहीच करते किंवा आपल्याला हेच करते, दाबूनच ठेवती, दबदबा करते, असं थोडासा गैरसमज होतो लोकांचा. बाकीचं एवढा एक बदल केला. तुमचं काय म्हणणं आहे आता या सगळ्या गोष्टीवर? सगळ्यांनी जे काय आता माझ्याबद्दल आरोप असेल किंवा गोड तक्रार असेल, मला मान्य आहे तुमची तक्रार आणि मी नक्कीच तुमचा मान दाखवून तरी या गोष्टींमध्ये सुधारणा करेन. बरं, उद्यापासून कुठला बदल करणार? एक स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल उद्यापासून तर कुठला? आवाज कमी करण्याचा मी खरंच प्रामाणिकपणे फार प्रयत्न करते, कारण की याचा माझ्या प्रोफेशनवर थोडा परिणाम होतोय ना. काय हो, हा एवढा एक बदल केला तर आवडेल तुम्हाला? खूपच छान. नाही, मी करते आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करते. छान. चला, उद्यापासून एक बदल होणार आहे. पण आता या बदलाला सुरुवात करत असताना मिस्टर थोडीशी धावपळ करणार आहेत. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही वस्तू घेऊन यायच्या. जितक्या जास्त वस्तू आणणार तितकं जास्त बक्षीस मिळणार. 1 ते 5 वस्तूंसाठी पहिलं बक्षीस, 6 ते 10 वस्तूंसाठी दुसरं आणि 11वी वस्तू आणली तर तिसरं बक्षीस मिळणार. अक्षर आहे क. वेळ 2 मिनिटाची. वेळ सुरू झाली. चाळीस सेकंद झाली. 1 मिनिट 20 सेकंद राहिलेली आहेत. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. 1 मिनिट. तीस सेकंद राहिली. 30, 20. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना.
अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.